श्यामची आई. कथा 28वी. सांब सदाशिव पाऊस दे. त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु नंतर पडेना. लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कुठे काळा डाग दिसतो का पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काहीच नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला जे शब्द आहे त्यात केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला. कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा. वाळलेल्या झाडाला जरा पाणी घाला. सुकलेल्या गवतावर 4 दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ते. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते, परंतु दुधाहून सुद्धा पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे तोपर्यंत पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणेच हे प्राणी आहे असे ऋषी म्हणतात. पाण्यामध्ये जीवनशक्ती आहे, तशी कशात आहे. पाण्याचा महिमा कोण वर्णन करील. पुन्हा निरुपराधी. ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो गंध द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूपच आहे. त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावामध्ये शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीत बुडवायचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा. भटजी रुद्र म्हणत असतात. काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणत असतात आणि ते ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करायचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्यांची यादी तयार होते. त्यांना ते वेळ वाटून देत. तसेच पाणी आणण्याचीही पाळी लावली जाईल. शंकराच्या देवळामध्ये गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या, त्या ऋषींच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई म्हणाली, जाणारे देवळामध्ये, तू पाणी आणायला नाही का लागत, जा. मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे आणि घागरी. मी म्हटले, अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून 1-1 तांब्या बुडवून आणावा आणि देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीमध्ये उतरायला सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत, जा. तो तांब्या घेऊन जा. आई म्हणाली, एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे. तू म्हणशील की झारी नाही तर पंचपात्रच घेऊन जा. लोक हसतील की मला. मी नाखुशीने म्हणाले, श्याम, कोणी हसणार नाही. उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक नक्की हसतील. आपल्या शक्ती बाहेर काम करू पाहणे तेही वाईट, परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल. या कामामध्ये तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. काम चुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती. तू उगीच वाचतोस काय रे. असले नुसते वाचून काय करायचे. सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेची काही का गोष्ट. मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठमोठे वानर पर्वत आणीत होते, परंतु ती लहानशी खार, तिला वाटले आपणही रामाच्या सेतूला मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हिताचेच होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते.
ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे आणि वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिकटत तिच्या केसांमध्ये अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे, कळशीने दमलास तर तांब्या आण, त्याने दमलास तर फुलपात्र ने, पण जा श्याम. किती रे सांगायचे, आई मला समजावून सांगत होती. शेवटी मी उठलो, लहानशी कळशी घेऊन देवळामध्ये गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते, पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान मुले सुद्धा तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यामध्ये मिसळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, श्याम, आज आलास वाटतं. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती की काय? मी काहीच बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत हो, संस्कृत नव्हेत हो. हो, त्यांचे मंत्र मराठीत होते. सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे. हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेते भाते पिकोत, स्वस्ताई हो हो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणायला लाज वाटत होती. परंतु त्या साऱ्या मुलांच्या उत्साहाने माझी लाजच पळून गेली आणि मीही मोठमोठ्याने म्हणायला लागलो. सांब सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो. मीही त्या मुलांमध्ये मिसळून गेलो आणि त्यांच्याबरोबर नाचू लागलो. म्हणजे सामुदायिक कामामध्ये आपणाला जे काही करता येईल ते आपण निर्लसपणे केले पाहिजे. त्यामध्ये लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे करावे तर हत्तीने हत्तीप्रमाणे.